संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांचे जन्माचे असणारे हे ठिकाण आणि याच ठिकाणी असणारा आजान वृक्ष आणि सुवर्ण पिंपळ याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. गोदावरी नदीच्या पवित्र काठावरती असणारं हे ठिकाण कोणते आहे तुम्हाला माहीत आहे का? जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत आपेगाव या ठिकाणी. या गावामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म झालेला आहे आणि ज्या जन्म झालेल्या ठिकाणी आज ज्ञानेश्वर महाराजांचं त्या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. त्या मंदिराविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, जाऊया आता आपण आपेगाव मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचं मंदिर पाहण्यासाठी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात गोदावरी नदी काठावर असणारे, पैठणपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असणारे हे आपेगाव. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे जन्मस्थान असलेले गाव आपेगाव या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला ड्युटे काका भेटलेले आहेत. तर या गावाविषयी आणि मंदिराविषयी थोडक्यात माहिती आपल्याला ड्युटे काका सांगते. सांगा. आणि ते म्हणजे पूर्ण माऊलीची चारी भावनाची जन्मस्थळ आपेगाव आहे. विठ्ठल पंथाचं हे गाव आहे. गोदावरीच्या नदीच्या तीरी त्यांची झोपडी होती आणि आता नवीन मंदिर झालेलं आहे. आणि चारी भावानी समाजा घेतल्यामुळं पुढं त्यांचं काही वंशज नाही. आणि 700 वर्षापूर्वीच त्यांची जागा आणि घर येथे आहे. आपेगावमध्ये त्यांचं घर आणि जागा आहे. बरं. मग आता जो सप्ताह चालला हा कुठे चाललाय? हा सप्ताह त्यांच्या जन्मभूमीच्या जागेवर चालू आहे. माऊली ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती महाराज, सोमानदेव, मुक्ताबाई चारी भावनांचे जन्मस्थळ हे आपले गाव आहे. आणि हे पुरातन गाव आहे. आळंदीला समाधी आहे. इकडं ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं इकडं लोकांची ओढ नाही. आणि पूर्ण मंदिराची ते संस्था आहे. आणि 50 ते 100 मुलं तिथं शिक्षण घेतात इथं आपेगावमध्ये. मंदिरामध्ये. आणि पूर्ण आमचं गाव जे भाविक आहे, आमच्या गावात कसल्या प्रकारचा वाद नाही. आणि जे माऊलीचे संस्कार आहेत तेच संस्कार आमच्या अंगात उतारलेले आहेत. आणि यांचे जे म्हणजे पूर्वी राहण्याचं घर बीर होतं काही आपेगावात? नाही, त्यांची पूर्ण पहिली झोपडी होती. झोपडीनंतर कालांतराने मंदिर झालं. हे मंदिर पाडून नंतर आता नवीन दगडी मंदिर झालेलं आहे. आता एक 10-15 वर्षापूर्वी दगडी मंदिर झालेलं आहे. असा हा आपेगावचा इतिहास आहे. आणि मग यात्रा कधी असते, किती दिवस चालतं, काय यात्रेचं स्वरूप काय, किंवा सप्त्याचं स्वरूप काय असतं? सप्त्याचं पूर्ण गावातील लोक अन्नदान करतात. पारायणला 200 ते 300 लोक बसतात. ज्ञानेश्वरी पारायण होतं, कीर्तन होतं आणि भजन याचा कार्यक्रम रात्रभर चालू असतो. आणि पूर्ण जगातून लोक आपेगाव येथे माऊलीच्या दर्शनासाठी येतात. आणि जे पैठण येथे नाथ महाराजांचं समाधी आहे तेथे आल्यानंतर आपेगावला हे दर्शनाला लोक येतात. बरं. आणि हे आपेगाव पुरातन गाव आहे. तेथून 2 किलोमीटर अंतरावर रामतीर्थ आहे. तेथे वनवासाला राम निघाल्यानंतर तेथे 15 दिवस थांबलेले आहे. ती जागा आणि खालच्या साईडला मंदिराच्या आहे. म्हणजे तिथं मंदिर आहे का आता? मंदिर आहे. कोणत्या गावात? गाव नाही, काही नाही. टेकडी आपेगाव गंगेच्या किनारी आपेगावच्या हद्दीत आहे. पूर्ण आपेगावच्या हद्दीत टेकडी आहे. तिथं राम थांबलेले आहेत. राम, सीता, लक्ष्मण तिन्ही थांबलेले आहेत. आणि ते गोदावरीच्या तीरावर आहे. बरं. मग आता तिथं मंदिर आहे का पुरातन? नवीन मंदिर? नाही, एक 50 वर्षापूर्वी मंदिर झालेलं आहे. ते जुनं मंदिर आहे. तर मंडळींनो, एकूण आमच्या गावची लोकसंख्या 2,500 ते 3,000 आहे. आणि पूर्ण लोक हे भाविक आहेत. तर मंडळींनो, ड्युटे काकांनी आपल्याला थोडक्यात आणि सुंदर असा आपेगाव आणि ज्ञानेश्वर माऊलींविषयी माहिती दिली. तर काकांचं एकदा आपण मनापासून आभार मानूया. धन्यवाद.
मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर बाजूलाच आपल्याला आजान वृक्ष आणि सुवर्ण पिंपळ हे 2 वृक्ष पाहायला भेटतात. यांविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. संत ज्ञानेश्वरांचे पिता विठ्ठलपंत यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर माता रुक्मिणी आई यांनी या सुवर्ण पिंपळात 1.25 लक्ष प्रदक्षिणा केल्या. त्याचे फल म्हणजे काही कालातच विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांची भेट झाली. आजान वृक्ष साधनेमध्ये यश सुख प्राप्त करून प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वरांची भेट घालून देणारा हा वृक्ष साधकांना अनुष्ठानासाठी अतिउपयुक्त स्वरूपाचा आहे. श्री क्षेत्र आपेगाव हे ज्ञानेश्वरांचे शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. श्री ज्ञानेश्वरांच्या 72 पिढ्यांच्या पूर्वजांनी या ठिकाणी तप केले आहे. याच वंश परंपरेतील महान तपस्वी श्री भक्त त्र्यंबकपंतांनी या ठिकाणी 12 वर्षे तपश्चर्या करून तिन्ही देवतांना प्रसन्न केले व संजीवन समाधी घेतली. आपल्या जावळे घराण्यामध्ये तप करण्याची परंपरा आहे हे श्री ज्ञानेश जाणून होते. शिवाय भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे तप. ब्रह्मदेवाने आकाश तत्वातून सृष्टीची उत्पत्ती केली. त्यापूर्वी त्यांनी एक शब्द ऐकला, तो शब्द तपच होता. तप म्हणजे शक्तीचा संचय करणे होय. पुढे आपल्याला जड जीव विश्वोद्धाराचे कार्य करायचे आहे. तसेच ज्ञानी अहंकारी दंभी पुरुषांचा अहंकार निवृत्त करण्यासाठी प्रसंगी आपल्याला चमत्कार करावा लागेल. या सर्व कार्यांसाठी शक्ती संचय करणे आवश्यक आहे हे श्री ज्ञानेश जाणून होते. म्हणून त्यांनी या भूमीमध्ये 12 वर्ष तप साधना अनुष्ठान केले. या शक्ती संचयातूनच पुढे ज्ञानेश्वरांनी प्रतिभासंपन्न आध्यात्मिक वाङ्मय लिखाण केले, अलौकिक चमत्कार केले. असे हे या आपेगावचे महत्त्व आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला भेटते. ही समाधी संत ज्ञानेश्वरांच्या पंजोबांची आहे. त्यांना ईश्वर साक्षात्कारामुळे आपले जीवन धन्य झाले. आता आपण समाधी घेऊन आपले कार्य संपवावे असा निश्चय त्र्यंबकपंतांनी केला. त्याचवेळी त्यांना महभाग्याने गोरक्षनाथांचा अनुग्रहही लाभला. प्रत्यक्ष गोरक्षनाथांनी भक्त त्र्यंबकपंतांना श्री क्षेत्र आपेगाव या ठिकाणी संजीवनी समाधी दिली. विशेष म्हणजे श्री संत ज्ञानेश्वरांच्या वंशपरंपरेतील पहिले संजीवन समाधी घेणारे भक्त त्र्यंबकपंत हे आहे आणि त्यांचीच ही समाधी आपण या ठिकाणी पाहत आहोत. ही समाधी श्री ह.भ.प. गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांची आहे. त्यांनी महाराष्ट्र शासन दरबारी आपेगाव हीच ज्ञानेशादी 4 भावंडांची जन्मभूमी आहे अशी माहिती देऊन उच्च न्यायालयाच्या निकाल प्रतीद्वारे महाराष्ट्र शासनाच्या वतीने 29 ऑगस्ट 1975 साली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्मशताब्दी सोहळा संपन्न केला. या सर्व कार्याचे मुख्य प्रणेते संस्थाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकर हे आहेत. आपेगाव या ठिकाणी माघ वद्य प्रतिपदा शके 1195 सोमवार प्रातकाली श्री निवृत्तीनाथांचा जन्म झाला. त्यानंतर 2 वर्षांनी श्रावण वद्य अष्टमी गुरुवार शके 1197 रोजी महाविष्णूंचा अवतार श्री ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. पुन्हा 2 वर्षांनी कार्तिक शुद्ध पौर्णिमा रविवार शके 1119 रोजी सोपान काकांचा जन्म झाला आणि शेवटी 2 वर्षांनी अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार घटस्थापनेच्या दिवशी आदिशक्ती मुक्ताईचा जन्म झाला. या 4 भावंडांचा जन्म आपेगाव क्षेत्री झाला. त्यानंतर सर्व भावंडांच्या समाधीपर्यंतच्या काळातील सर्वात अधिक काळ ते या ठिकाणी व्यतीत केला. श्री संत ज्ञानेश्वरांच्या 22 वर्षातील 15 वर्षाचा काळ या भूमीमध्ये गेला. कारण श्री ज्ञानेश्वरांनी शके 1212च्या चातुर्मासाच्या कालामध्ये ज्ञानेश्वरीचे लिखाण केले आहे. त्याच्या पूर्वी 3 महिने म्हणजे चैत्र महिन्यामध्ये रेडा बोलण्याचा
पहिला चमत्कार पैठण या ठिकाणी केला. त्याच्यापूर्वी ही सर्व भावंडे आपेगावीच राहत होती. म्हणजेच 1212पर्यंतच्या 15 वर्षाचा काल श्री क्षेत्र आपेगाव या ठिकाणी व्यतीत केला. विशेषतः या भूमीमध्ये श्री ज्ञानेशादी भावंडांनी कोणतेही चमत्कार केले नाही, परंतु उत्तर कालामध्ये करावयाचे अलौकिक दिव्य चमत्कार, वाङ्मय निर्मिती, वारकरी भागवत संप्रदायाचा प्रचार प्रसार या कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या शक्तीचा संचय या ठिकाणी केला. श्री ज्ञानेशादी चारी भावंडांनी 15 वर्षे या भूमीमध्ये नाम ज्ञान साधना अनुष्ठान करून शक्ती संचय केला. म्हणून या मायभूमीस ज्ञानेशांचे शक्तिपीठ असे संबोधले जाते. अशा या पवित्र पावन जन्मभूमीचे दर्शन घेऊन आपल्या जीवनामध्ये सुखशांती प्राप्त हो, हीच श्री ज्ञानेश्वरांच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वरांचे सर्व पूर्वज हरिहर पंथापासून या ठिकाणी वास्तव्य करत होते. या ठिकाणी त्यांचा मूळ राहण्याचा वाडा होता. या परिसरामध्ये त्यांच्या नावे 100 ते 125 एकर जमीन देखील होती. श्री ज्ञानेश्वरांचे समाधीकाली वय 21 वर्ष 3 महिने 5 दिवस होते आणि याच गोदावरी काठी असणाऱ्या आपेगाव या पवित्र भूमीमध्ये चारही भावंडांनी 14 ते 15 वर्षे वास्तव्य केले आहे. तर मंडळींनो, आपण आलो होतो आपेगाव या ठिकाणी. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मस्थान आहे आणि त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देखील आहे. पण या मंदिरामध्ये आता सप्ताह चालू असल्या कारणामुळे त्या ठिकाणी पारायण चालू असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये काही बोलता आले नाही. त्यामुळे आपण व्हिडिओला बाहेरून आवाज दिलेला आहे. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.